उपवर्गीकरण फक्त आपला आयसोलेटेड अजेंडा नाही, त्याच्या सोबत जनगणना आहे. आणि त्याचं नेक्सस आता तुमच्या लक्षात आला. परिणाम अजून महाराष्ट्रात यायचे आहे. ज्या ओबीसी जनगणनेचा मुद्दा देशभर गाजला, त्याची काय परिस्थिती आहे हे डोबळे आणि पाटील यांनी आपल्या समोर ठेवलं. अजूनही त्याच्यात काही नाही, नो प्रगती. आणि त्यामुळे उद्या महाराष्ट्रातलं पुन्हा लोकल बॉडीच्या आरक्षणाचं ओबीसीचं काय, या प्रश्नाचे अजून उत्तर नाही त्याच्यामध्ये. आणि याच्या सोबत आपण जे पुन्हा जोडलं ते म्हणजे मतदार पुनर्निरीक्षण. आता हा अजेंडा गाजला बिहारमध्ये, आता गाजतोय तो आपल्या बंगालमध्ये, म्हणजे महाराष्ट्रात येणारच आहे ना. मग महाराष्ट्रात आल्यानंतर भिवंडीची काय अवस्था असेल, गडचिरोलीतल्या जंगलाची काय अवस्था असेल, या सगळ्यांचा एक व्यापक वेध घेणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे आजची ही आपली छोटी का होईना छोटेखानी सभा फक्त उपवर्गीकरण या विषयावरती नाही, तर त्याला जे संबंधित दोन महत्वाचे विषय त्याच्या बाबतीत. आता हे सगळं बॅकग्राऊंड समजल्यानंतर एक दोन मुद्द्याकडे आपण सटीकपणे जाऊया. पहिल्यांदा मी स्पष्ट करतो की आपण काहीही कोणीही केलं तरी उपवर्गीकरण थांबणार आहे का, हा सरळ प्रश्न आहे. आणि माझं सरळ उत्तर आहे नाही. का? लगेच दुसरा प्रश्न आहे, खासदार जास्ती आहेत. तर त्याचं कारण सरकारचा तो अजेंडा आहे. आता सरकारचा हा अजेंडा, हा शब्द प्रयोग मर्यादित आहे, फार लिमिटेड आहे. हा खरा सरकार चालवणाऱ्या RSSचा अजेंडा आहे. हे त्यातलं खरं गमक आहे. सरकार फार मर्यादित शब्द आहे. सरकारच्या पलीकडे एक व्यवस्था असते, ती सरकारमध्ये कधी प्रतिबिंबित होत नाही पण काम करते. आणि आज बऱ्याच लोकांना कळतं तो अजेंडा RSSचा आहे. पुन्हा मी हे तुम्हाला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी, ओबीसी जनगणनेला सगळ्यात प्रथम विरोध कोणी केला असेल तर तो RSS. बीजेपी वाले नंतर त्याच्यात आले. यासाठी वैद्य वारले, मग वैद्य त्यांनी तरुण भारतामध्ये 2010 ला लेख लिहिलेला आहे की ओबीसी जनगणना हे दुसरं काही नसून हिंदू धर्म विरोधी षडयंत्र आहे, हे हिंदूंचं विभाजन आहे. आणि मला वाटतं तेच वाक्य आजच्या लोकसत्तेमध्ये भागवतच्या कालच्या भाषणातून आलेले ते आज पब्लिश आहे, तेच वाक्य. त्यामुळं बीजेपी जनगणना का करत नाही तर त्याची जननी ही संघ परिवार, तसंच उपवर्गीकरण याची जननी कोण आहे, हे गवई बिवई फार दुय्यम आहे. म्हणजे अनअकाउंटेबल कॅटेगरी मधले लोक आहेत. आपण चळवळीत काही मंत्र तंत्र शिकली पाहिजे. कुत्र्यालाही कळतं ज्याने दगड मारला त्या दगडाला धरावं की मारणाऱ्याला धरावं, हे कुत्र्याला सुद्धा कळतं. तो दगड धरण्याच्या भांडीत नाही पडत. ज्याने कोणी पाटलानं डोबळेनं माळ्यानं मारला त्याला धरत म्हणजे कुत्र्याला पण तेवढी अक्कल असते. आपण उगाच मधल्या सटरफटर लोकांच्या मागे लागतो आणि त्यामुळे चळवळी घाकटतात किंवा मग ते व्यक्ती केंद्रित होतात. त्या ज्या दिशेनं जायला पाहिजेत ना त्या दिशेनं कधीच जात नाही. आणि हे अत्यंत चांगलं टेक्निक आहे चळवळी भरकट होण्याचं. त्यामुळं उपवर्गीकरणाचा अजेंडा हा मूळ त्यांचा आहे. आता तिसरा जो विषय आहे मतदार पुनर्निरीक्षण, याच्यावरती हीच लॉजिक आहे, हेच लॉजिक आहे. तुम्हाला मध्ये आठवत असेल गेल्या 5-7 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी मतदारांना मिनिमम क्वालिफिकेशन असावं असं चर्चा एक आली होती.
घटना समितीत होती त्यावेळेला ते बायपास झालं म्हणून सगळ्यांना मिळालं. पण आता पुन्हा तो एक प्रवाह आला होता मला. तो काय प्रवाह होता की मिनिमम क्वालिफिकेशन 4वी 5वी 7वी 10वी 12वी असं काहीतरी असावं. हा संघाचा छुपा अजेंडा आहे आणि त्याची पुन्हा मुळं तुम्हाला गोलगोल करत सापडतात. विचारधन ज्यांनी वाचले, विचारधन मध्ये वाचलं किंवा गोलगोलकरांच्या वी अँड आवर नेशन, त्याच्यामध्ये आहे ना मतदार कोण असावं कोण नसावं, कुणाला मतदानाचा अधिकार असावा कुणाला नसावा, हे जे ओरिजिनल संघाच्या कन्सेप्ट मधलं आहे ते मूळ तिथं आहे. त्यामुळं ओबीसीची जनगणना असो, उपवर्गीकरणाचा भाग असो किंवा मतदार पुनर्निरीक्षण असो, हे सगळ्यांचं मूळ पुन्हा सापडतं कुठं तर संघाच्या मशीनमध्ये. संघाच्या मशीनमध्ये बाकी मधले आतले सगळे चमचे दलाल वगैरे 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 हे मूळ तिथे आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की गेल्या 14 वर्षामध्ये नॅशनल लँडस्केप सगळा बदललाय. आणि तो नुसता पॉलिटिकल बदललाय असं नाही, तो आयडिओलॉजिकल बदलला, तो कल्चरली बदलला, वेगवेगळ्या पद्धतीने बदलला. आणि या बदलाचा परिणाम काय? परिणाम असा आहे की तुमच्यातले आपल्यातले अनेक जण आज त्यांच्या सोबतीला आहे. निमित्त सत्तेचं असेल, निमित्त ईडीचं असेल, निमित्त इन्कम टॅक्सचं असेल, जे आपण 85 म्हणतो त्या 85 मध्ये 80 तिकडं आहे, इथपर्यंत परिस्थिती आहे. आणि मग वर्गीकरणाचं समर्थन कोण करतो तर रामदास आठवले. वर्गीकरणाचं समर्थन कोण करतो तर कधी कधी प्रकाश आंबेडकर पण करतात. ह्या ज्या गोष्टी येतात ह्या येतात कुठून तर त्याची मुळं जे आहे त्या ह्या बदललेल्या लँडस्केप मध्ये आहे. आता बदललेला लँडस्केप काय शिकवतोय? बदललेला सामाजिक राजकीय लँडस्केप असं शिकवतो की तुम्ही काही करून सत्तेकडे जा, मग त्याच्यासाठी सगळं गुंडाळून ठेवा. त्यामुळे डोबळे भले 2दा निवडणूक लढले असतील पण माणसं 85 म्हणून 85 येत नाही. लँडस्केप तिथं आहे. त्यामुळं अशीच माणसं प्रमोट व्हावी, तीच व्यवस्था प्रमोट व्हावी, हा एक सगळा जो जाणीवपूर्वक एक व्यूहरचना केलेला जो मोठा लँडस्केप आहे त्या लँडस्केपचा भाग म्हणून हे 3 मुद्दे आहेत. आता दुसरा मुद्दा यातला एक महत्वाचा आहे आणि तो मुद्दा म्हणजे ज्यांना बेसिक फंडामेंटल म्हणतात ना, सामाजिक राजकीय चळवळी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. कन्सेप्ट जर क्लिअर नसतील ना तर मग बोलो किधर भी चलो ही असतो. कन्सेप्ट काय बघा की ज्या समूहाने इथल्या व्यवस्थेला आव्हान दिले त्याला नेहमीच पनिश केलं जातं. आणि ते भारतातलं सूत्र आहे असं नाही, ते जगातलं सूत्र आहे. ते जगातलं सूत्र आहे. जो वर्ग, जो समुदाय, जो समाज तिथल्या सत्तेतल्या वर्चस्वाला प्रस्थापितपणाला आव्हान देतो त्याला वेगवेगळ्या पद्धतीने पनिश केलं जातं. मग आपल्याला आर्य द्रविड संस्कृतीतला जंगलात आदिवासी का, गावकुसा बाहेर अस्पृश्य का, किंवा उतरंगीमध्ये ओबीसी इंटरमिडिएट स्टेजला का, हे सगळी उत्तर आपल्याला तिथे करतात. हे जेव्हा आपण समजून घेतो ना तेव्हा आधुनिक कालखंडामध्ये या पद्धती बदलल्या. आधुनिक कालखंडामध्ये या पद्धती बदलल्या आणि उपवर्गीकरण तीच पद्धत आहे का, ती एक पद्धत आहे. आता एक लक्षात घ्या, मी जेव्हा म्हणालो की आजच्या कालखंडातली उपवर्गीकरण ही पद्धत आहे, कारण म्हणजे आज दोघांनी आज चांगला मुद्दा आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला की ओबीसीचं तसंही महाराष्ट्रात 6-7 ठिकाणी वर्गीकरण आहे, आणखीन पुढे येणार आहे ना. ते आता किती ओबीसी मंडळीकडे पोहोचवतो आपण, जागृती करतो, संघटित करतो,
त्या दिशेनं आपल्या खिशातले 4 पैसे घालून कार्यक्रम लावतो. कारण हे सगळं करायचं म्हणजे झीज सोसावी लागते आणि ते झीज सोचल्याशिवाय तुमची गाडी पुढे सरकत नाही. आपण अपेक्षित करतो की हे कुणीतरी करावं ना आपण आपलं नुसतं यात्रेमध्ये सहभागी व्हावं. या प्रक्रियेनं हे सगळे अडथळे आहेत म्हणूनच आपला रेशो वाढत नाही. प्रत्येकजण त्या तडफेने तिच्या सहभागी होत नाही. आता ओबीसीच्या 6-7 ऑलरेडी कॅटेगरी आहे. आज मिलिंद आवळांनी लेख लिहिला लोकसत्तेमध्ये वर्गीकरणाच्या बाबतीत. त्यांनी एससी सोबत एसटीला पण घसरलं. खरं म्हणजे सध्या जात्यामध्ये एसटी आहे, एसटी सुपामध्ये आहे. ते बिचारे नंतर जात्यामध्ये येणारच आहे, पण त्यांना अजून थोडा कालावधी आहे. आणि एसटी मध्ये तसं अजून कुणी काही फार मोठी मागणी केली नाही. जरी ऑल इंडिया लेवलला मीना ट्राईब ग्रामीण एक आहे, प्रचंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये आहे, पण अजून ट्रायबल मध्ये अजून याचं पर्क्युलेशन झालेलं नाही किंवा ती जागृती किंवा काय म्हणायचं ते म्हणा, पण ते नसल्यामुळे अजून ट्रायबलचा तो मुद्दा अजेंड्यावरती नाही. जेव्हा आपण हे बघतोय तेव्हा एक महत्वाचा सूक्ष्म मुद्दा लक्षात घ्या. मी मगाशी जो म्हणालो की ज्याने सत्तेला, सांस्कृतिक सत्तेला, राजकीय सत्तेला, धार्मिक सत्तेला, आर्थिक सत्तेला, सर्वकष सत्तेला ज्यांनी आव्हान दिलं त्यांना नेहमीच पनिशमेंट होते. आणि या देशामधल्या सगळ्यात खालच्या जातीचा तो अपमान एक गुन्हा आहे त्यांचा. काय गुन्हा आहे हो त्यांनी हेच काम सातत्याने. कोणतं गुन्हा केला तर त्यांनी इथल्या सत्तेच्या सर्वकष वर्चस्वाला आव्हान दिलं. मग त्या आव्हान देण्यामध्ये काल परत ते माध्यम म्हणून बाबासाहेब आहेत, फुले आहेत, शाहू आहेत, कुणी असतील. आपल्याला साधे उदाहरण माहित आहे. आपण महाराष्ट्रात त्याची गंभीरपणे कधी दखल घेत नाही. अगदी वैचारिक बौद्धिक प्रांतामध्ये सुद्धा जसं बाबासाहेबांना घटना समितीवरती निवडून दिलं, बंगालच्या नमोशूत्राने चांगला त्यांना पनिशमेंट केलं, पाकिस्तानात पाठवलं. याचा मुद्दा कधी आपल्या बौद्धिक प्रबोधनात सुद्धा फारसा येत नाही. पार्टिशन कमिशनच्या स्कीम मध्ये ते बसत नव्हतं. 54% हिंदूंचा वस्ती प्रदेश असताना भाग पाकिस्तानात जाण्याची गरज नव्हती, पण त्यांचा एक गुन्हा होता. त्याने घटना समितीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाडून बाबासाहेबांना निवडून दिलं, पनिशमेंट केले. महाराष्ट्रामध्ये बौद्ध क्रांतीनंतर, धम्म क्रांतीनंतर बौद्धांना इनडायरेक्टली एक पनिशमेंटच मिळालेली आहे, ती म्हणजे त्यांचं पॉलिटिकल आयसोलेशन. आता हे तुम्ही ओळखून घेतलं की त्याने दिलं, याच्यावरती मतांतर असू शकतात. कोणी स्वतःलाच जबाबदार धरू शकतो, कोणी दुसऱ्याला जबाबदार धरू शकतो. तो जबाबदारीचा आहे, पण त्यामुळे सत्य बदलत नाही. आणि सत्य काय आहे? महाराष्ट्रातली बौद्धांना पॉलिटिकल आयसोलेशन मध्ये जावं लागलं, खालवलं. आता देशव्यापी हे जर समीकरण समजून घ्यायचं असेल तर ज्या जाती समुदायांनी आंबेडकरांना, बाबासाहेबांना तत्कालीन काल परिस्थितीत जी मोलाची साथ दिली ना, त्या समुदायाला देशभर पनिशमेंट मिळते. हे मोठं सूत्र आहे. मग तो उत्तर भारतातला चमार असेल, आपण गपलत करतो, इकडचा सांबार, केरळ मधला पुलैया असेल, तामिळनाडूचा परैया असेल, बंगालचा नमोशूद्र असेल, ज्या समुदायाने बाबासाहेबांच्या समाज बदलाच्या प्रक्रियेमध्ये नेटानं ताकद लावली त्यांना पनिशिंग झोन मध्ये टाकलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न उपवर्गीकरणामुळे महाराष्ट्रात फक्त बौद्धांना फटका बसेल असं समजण्या इतपत लहान नाही. हा लहान नाही, तो मोठा आहे, त्याची व्याप्ती मोठी आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं देशभरातील राज्यांना अधिकार दिलेले आहेत. मध्ये प्रकाश आंबेडकर बोलले, त्यांची वेगळी इंटरव्ह्यू आहे की राज्यांना अधिकार नाही असं ते म्हणाले. जजमेंट नंतर तसं नाही. 1 ऑगस्ट 2024च्या निर्णयानंतर राज्य काय करतं हे तुम्ही वर्गीकरण उपवर्गीकरण करू शकता. राज्याला काय करता येत नाही
तर राज्याला अनुसूचित जातीच्या यादीमधून कुठलीही जात घालता येत नाही, काढता येत नाही, पण त्याचं उपवर्गीकरण मात्र करता येत. आणि राज्याच्या आरक्षणाचं प्रमाण ते उपवर्गीकरणानुसार त्या वर्गाला ठरवण्याचे अधिकार 1 ऑगस्टच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्याच्यात नवीन जात घालायची नाही, आहे त्या जातीचं कंपार्टमेंट करणं, त्यामुळे तिथं कायद्याचा अडसर नाही. ही गोष्ट आपण नीटपणे लिगली समजून घेण्याची गरज आहे. आता मी जे पुढे म्हणत होतो की या वर्गीकरणाच्या पाठीमाग आणखी काही सूत्र आहे का? आहे, आणि ते म्हणजे खऱ्या अर्थानं सामाजिक सूत्र आहे. सामाजिक सूत्र काय आहे की आंबेडकरी समुदायानं दलित म्हणतोय तेव्हा इन्क्लूड्स ऑल, कारण आंबेडकरी म्हटलं तर सगळे आंबेडकरी म्हणजे दलित नसतात. आंबेडकरी हा ओबीसी असू शकतो, मुस्लिमही असू शकतो. त्यामुळं आंबेडकरी म्हणजे जो वैचारिक दृष्ट्या त्या धोरणानं जातो तो, याची जर सोशो पॉलिटिकल आणि इंटेलेक्च्युअल लिडरशिप जर कमजोर करायची असेल ना, तर याला वेगळं मार्ग नाही. जे तुम्ही मगाशी म्हणाला की मंडळमध्ये पुढे उड्या मारायला कोण होतं, तेच कांबळे, जाधव, पवार हेच उड्या मारायला. उद्या अन्याय अत्याचार झाला तर उड्या मारायला कोण येतं? आमचा पोचीराम कांबळे गेला किंवा आमचा गौतम मंदिरामध्ये. मग उड्या मारणारे कोण होते? कुणी निकाळजे, कुणी केदारे, कुणी पवार. मग हेच उड्या मारायला असतात. मग यांना ताकद मिळते कुठं? यांना ताकद मिळते ह्या सर्वांच्याकडून. मग या सर्वांच्याकडून ह्यांना ताकद मिळता कामा नये. आणि दिस इज द बिगेस्ट कॉन्स्पिरसी. ही सगळ्यात मोठी कॉन्स्पिरसी. आता या ठिकाणी थोडं बाबासाहेबांच्या रणनीतीचा विचार करा, आणि तो विचार केला तर सरकारची धोरणं योग्य की अयोग्य आपल्याला उत्तर कळतं. बाबासाहेबांची रणनीती आरक्षणाच्या माध्यमातून कास्ट टू क्लास असंच आहे. कास्ट टू क्लास म्हणजे 6-6.5 जातीला 2-3 टायटल खाली आणलं, एक एससी, एक एसटी, एक ओबीसी. मग एससीच्या जवळजवळ 1500-2000, एसटीच्या 750-800 आणि ओबीसीच्या 3-4,000. 60,000 जाती एका 3 वर्गात आल्या ना. मग हा कास्ट इन्फ्लुएन्सिंगचा लोअरिंग इफेक्ट असतो. म्हणजे जातीचं जहर कमी करायचं असेल तर इंटिग्रेशन प्रोसेस करायची असते. आता बाबासाहेबांनी या इंटिग्रेशन प्रोसेस साठी रिझर्वेशन हे एक हत्यार पण मानलं. 54च्या राज्यसभेतल्या त्यांच्या भाषणामध्ये संदर्भ आहे की आरक्षणाचा हेतू फक्त नोकऱ्या वगैरे वगैरे नाही. अरे कधीतरी एकत्र तरी येतील, कमीत कमी आरक्षण टिकवण्यासाठी, त्याच्यासाठी लढण्यासाठी. त्यामुळे उपवर्गीकरणाची भूमिका ही आंबेडकरांच्या स्वतः बाबासाहेबांच्या रणनीतीचा पराभव म्हणून बीजेपीचं शस्त्र आहे. हे मोठं आहे, कारण बाबासाहेब इज ट्राइंग टू कन्सॉलिडेट, इंटिग्रेट, असिमिलेट. मग आम्ही आरक्षणाच्या माध्यमातून आंबेडकर नीती असेल की सगळ्यांना एकत्रित यावं, तर आम्ही आरक्षणाचाच उपयोग करून सगळ्यांना डिसइंटिग्रेट करू, फ्रॅगमेंट करू, तुकडे तुकडे करू. कॉन्स्टिट्यूशन मध्ये आम्ही असं शिकवतो, सांगतो, कॉन्स्टिट्यूशन शुड नॉट बी यूज टू डिफीट द कॉन्स्टिट्यूशन. एक सूत्र आहे लॉ मध्ये, म्हणजे राज्यघटनेचाच पराभव करण्यासाठी राज्यघटनेचा वापर होता कामा नये. तसंच तिथं आरक्षणाचाच उपयोग करून आरक्षण लाभार्थीचा पराभव करण्यासाठी आरक्षण धोरणाचा वापर. आता सरकारी नोकऱ्या किती, खाजगीकरणानंतर शिल्लक काय आहे, मार्केटमध्ये किती नोकऱ्या आहे, सरकारचा नोकर निर्मितीचा रेट काय आहे, हे प्रश्न गौण आहे. इथे जाती अस्मिता उभारणं, त्याला वरती येणं, त्याला जुवर आणणं, हे मूळ सूत्र आहे. आणि जातीय अस्मिता अजूनही भारतामध्ये आपल्या राजकीय आर्थिक अस्मितापेक्षा मोठ्या आहे. हे सत्य नाकारता येत नाही.
आजही. आणि मग इथं एक मुद्दा महत्वाचा येतो आणि त्याचा बौद्धांनी गंभीरपणे विचार करायला पाहिजे. आणि तो मुद्दा असा आहे की जातीअंताची चळवळ लढा यामुळे परेशान असणाऱ्या वर्गांना, यामुळे चिंतित असणाऱ्या समुदायाला अशा सर्व षडयंत्राच्या माध्यमातून जातीबंध मजबूत होऊ द्यावे, जातीमधल्या दरी किंवा दऱ्या या वाढू द्याव्यात की न वाढू द्याव्यात याची खबरदारी घेण्याची गरज आहे. आता हे मी स्पेशली बौद्धांना का म्हणालो, अशासाठी म्हणालो की तुम्ही ती लढाई लीड करताय ना, तुम्ही परेशान आहात ना, तुम्हाला आंबेडकरांचा अजेंडा आहे ना. आता बौद्ध म्हणजे पुन्हा तो जाती वाचक की समूह वाचक की पुन्हा ते मेंटल स्टेट ऑफ कंडिशन याच्यावरती वेगळा मुद्दा आहे. पण जे आपण एक सर्वसामान्य अर्थानं समजतो तर त्या वर्गानं जातीअंताच्या लढाईचा विचार करताना जनगणना किंवा आरक्षण किंवा उपवर्गीकरण यामुळे आपण नेमके कुठल्या बाजूला जातो याचा जरा तपास केला पाहिजे. आणि याचा जेव्हा आपण तपास करायला जातो तेव्हा जनगणनेमध्ये आपण काय नोंदवावं आपली अडचण, कुणाची अडचण, बौद्धांची अडचण. आयडेंटिटी क्रायसिस तो हा प्रश्न कुणाला पडला ज्याचा आयडेंटिटी क्रायसिस आहे त्याला. आणि मग कुणीतरी पत्रक काढतं हे ते आला, मग कोणी सांगतं जातीच्या पालामध्ये लिहा पूर्वाश्रमीची जात कोणती. वास्तविकता काही गरज नाही, तो कॉलम लिहिणं सुद्धा बंधनकारक नाही ना तुमच्यावर. पण काही लोक सांगतायत, धम्माची कामं करणारी मंडळी सांगतायत की लिहा त्या कॉलम मध्ये महाड जे काय असेल. काय गरज आहे. 2014चा मुंबई हायकोर्टाचा निकाल आहे. तो निकाल असा आहे की भारतात सगळे धर्म आहे, तरी देखील मी बिन धर्माचा असू शकतो. मला कोणी बंधन घालू शकत नाही की तू धर्माचा असलाच पाहिजे. तसं बिन जातीचाही कोणी असू शकतो ना. माझ्यावरती बंधनच टाकता कामा नये की मी जातीचा असलोच पाहिजे. हे साधी कन्सेप्ट आहे. पण तेवढ्या प्रगल्भपणाची उंची ना आपल्या प्रबोधनातून होते, ना विचारमंथनातून होते, ना बौद्धिक चर्चेतून होते. आपण या मूळ ह्याच्याकडे कधी जात नाही. आणि मग लोक लुभावन भाषण करणं, टाळ्या पिटून घेणं, आपापली इमेज, मतदारसंघ, समाज, लिडरशिप बिल्डअप करणं, याच्यामध्ये हे सगळं मग हरवून जातं. आणि त्यामुळं जाती अंताची लढाई लढणाऱ्या मंडळींनी हे कटक कारस्थान समजून घेतलं पाहिजे. जनगणना आवश्यक आहे, आकडेवारी आवश्यक आहे, नियोजनासाठी तिची गरज आहे. पण हे सगळं बीजेपी संघाला कळत नाही. त्यांना कळतं, मग त्यांचा विरोध काय जनगणनेला? त्यांचा विरोध कशासाठी आहे की जनगणना झाली तर उद्या तुम्ही वाटा मारला, तुम्ही सत्तेतला वाटा मारला, त्याची तुम्हाला जाणीव होईल. कोणीतरी लोहिया उठेल आणि पिछडा पावे 100 म्हणेल, तो आम्हाला भीती वाटते. उद्या एखादा आगरी कोळी कुणबी उठेल आणि म्हणेल आम्हाला एवढं द्या. त्यामुळे जनगणनाच नको ना. दुसरी पाठीमाग सगळ्यात मोठी जी मेक आहे की आम्ही या सगळ्यावरती रामबाण उपाय काढलेला आहे, तो म्हणजे आमचं हिंदुत्व. त्या हिंदुत्वाच्या आमच्या कचाट्यातून तुम्हाला सुटू नाही द्यायचं. मग तो माळी असेल, धनगर असेल, आगरी असेल, कुणबी असेल, शिल्पी साळी कुणी असेल. मग जसं हे व्यापक आहे की आमच्या हिंदुत्वाच्या त्या नेटवर्क मधून तुम्ही कुणी सुटता कामा नये, तसंच दलितामधले सुद्धा हिंदू सुटता कामा नये. आमचं जर हिंदुत्व हे अबाधित ठेवायचं किंबहुना आगामी दिवसामध्ये ते जास्त मजबूत करायचं असेल तर आम्हाला जातीच्या भिंती मजबूत केल्याशिवाय पर्याय नाही.
दिस इज द ट्रूथ. हे ट्रूथ आहे. मग सरकारचं धोरण जातीच्या भिंती मजबूत करणं आणि जाती अंताची लढाई लढण्याचं त्या जमीनदोस्त करणं हा परस्पर टकराव अनेक दिवसाचा, अनेक वर्षाचा, अनेक शतकाचा नव्या पद्धतीने आपल्यासमोर. ही सूत्र जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा पहिल्यांदा खबरदारी. मगाशी आम्ही नवले मॅडम, पाटील आम्ही बसलो होतो आणि सहज गप्पा मारताना मी म्हणालो की सरकारचं कारस्थान समजून घ्या. त्यांचं कारस्थान आहे आरक्षणामुळे नोकऱ्या किती आहेत नाही तू मुद्दा गौणच, पण आरक्षण धोरणाचा वापर करून एससी मध्ये आपापसात एकामेकाच्या बोकांनी कसे बसतील हे कपट कारस्थान. आणि हे कपट कारस्थान समजून ज्याला चळवळीची अक्कल आहे, ज्याला चळवळीची समज आहे, ज्याला चळवळीची जबाबदारी आहे, त्यानं सामंजस्यपणाने वागलं पाहिजे. त्यानं सामंजस्यपणाने भूमिका घेतल्या पाहिजे. आणि त्या भूमिका घेताना कुठल्याही एखाद्या समाजाच्या विरोधात न घेता त्या सरकारच्या विरोधात घेतल्या पाहिजे. त्यामुळं सरकारचं टार्गेट तुम्ही आपापसामध्ये आहात त्यावेळेला आपण आपली फौज जास्त मोठी एकत्रित करून सरकारला टार्गेट करणं हे शहाण्या युद्ध नीतीचं लक्ष. आणि ही युद्ध नीती जर आपल्याला जमली नाही तर ते सफल, आपण असफल. आणि आपली युद्ध नीती आपल्याला जर जमली तर ते असफल, आपण सफल. हे साधं समीकरण. आणि त्यामुळं मी माझ्या या ह्याच्यात कुठेतरी म्हटलंय की बौद्धांनी जास्त मनावर घेऊ नये, जरा शांत बसावं. प्रत्येक ठिकाणी उड्या मारल्याच पाहिजे असं नाही. बाकीच्या नाही, कधी कधी संधी द्यावी, काम करू द्यावं. म्हणजे कधी कधी आपली संघटनेची पद का सोडायची असतात तर बाकीच्यांना संधी द्यायची असते म्हणून नाही. बरेपर्यंत अध्यक्ष राहायचे कशाला येत बाबा, कारण त्याच्याही मनात साचलेलं असतं हे समजून घ्यायचं असतं आणि आपण संधी द्यायची असती. तसंच व्यापक समाज मनाच्या देखील मनात काय आहे ते समजून घेऊन आपण वागायचं असतं. आणि म्हणून इथं तर खरं म्हणजे आता काल नांदेडला मोर्चा, औरंगाबादला मोर्चा, इकडं मोर्चा, तिकडं मोर्चा, काढते कोण? बौद्ध मंडळ. काय गरज आहे बाबा? का तुम्ही मला लढायचं नाही का? हे तुमचं आहे, लढायचं नाही का? अरे डोक्याने कधीतरी लढा, कधीतरी डोक्याने लढा. बर, लढ्यामध्ये एक लक्षात घ्या, जे अस्तित्वाच्या शोधात असतात, जे नेतृत्वाच्या शोधात असतात, जे स्वतःच्या प्रतिमेच्या शोधात असतात ते स्मशानातल्या मुर्द्याचा सुद्धा मुद्दा करतात. म्हणजे तर मैदानच आहे. माझी लिडरशिप प्रस्थापित व्हावी, माझी संघटना प्रस्थापित, माझी इमेज, याच्या शोधात जी माणसं असतात ना ते मर्यादा पण मुद्दा करतात. आणि त्याच्यासाठी यंत्रणा रसद पुरवते, यंत्रणा त्याच्या पाठीमागे उभी राहते, डायरेक्ट इनडायरेक्ट. ही जी मोठी षडयंत्र असतात याचं भान नसलं की मग सध्या आपण ज्या रिॲक्शन पाहतोय ना, आता रिॲक्शन बघा, तुम्हाला मस्तपैकी सरकारने पेचात पकडलंय. कसं पकडलंय बघा. नवले म्हणाले की अहवाल नाही, तुम्ही तुमची मतं मांडा, सूचना सांगा. ही तारीख 15 कमी पडते, 30 घ्या, गेली तारीख. आता तुम्हाला रिकमेंडेशन करायचंय, सूचना करायच्या, हरकती घ्यायच्या. आता हरकती काय घेणार तुम्ही? जनगणना झाल्याशिवाय वर्गीकरण करू नये, म्हणजे तुम्ही संमती देताय, तुमची संमती झाली ना. विरोध कुठे आहे? विरोध असता तर 2 वळीच, आमची या उपवर्गीकरणास विरोध आहे, सरकारने करता कामा नये, चॅप्टर क्लोज. तर आपल्या सगळ्यांचे निवेदन बघा, सगळ्यांचे निवेदन असे आहेत. सर्वेक्षण करा, जनगणना करा, टक्केवारी करा, कुणाचं किती प्रमाण आहे बघा, आणि मग करा, पण करा. आले का लक्षात? बरं, लॉजिकली एकदा उपवर्गीकरण 4 जातीत मान्य झालं. छोट्या जातीत म्हणा, एससीच्या म्हणा, एसटीच्या म्हणा, ओबीसीच्या, कुणाच्या 4 जातीत मान्य झालं
तर ते पुन्हा पुढच्या 4 जातीला लागू होईल ना. ते पुन्हा पुढच्या 4 जातीला, म्हणजे महाराष्ट्रामध्ये ते 59व्या तुरी नावाच्या जातीपर्यंत आहे. मग ही भयंकर परिस्थिती एका बाजूला, आणि तुमचं जाती संघर्षाचं, जाती विनाशाचं तत्वज्ञान एका बाजूला. पराभूत कोण? पराभूत कोण? तुमचं तत्वज्ञान पराभूत. आणि हा तुमचा पराभव नाही, तो फुले शाहू आंबेडकरी तत्वज्ञानाचा पराभव आहे. हे एवढं मोठं व्यापक षडयंत्र जर आपण समजून घेतलं नाही, त्या अनुषंगाने समाजमन तयार केलं नाही, आपण फारी अजून छोट्या छोट्या शुल्लक मुद्द्यात आहोत. म्हणजे त्या अवस्थेत, त्या अर्थानं बांधल्या अवस्थेत आहोत. महाराष्ट्रासारख्या राज्यात बांधल्या अवस्थेत आहोत, आणि त्या बांधल्या अवस्थेचे परिणाम आपल्याला दिसायला लागले. त्याचा परिणाम म्हणून मी मगाशी म्हटलं की खरा हा जो अजेंडा आहे देवेंद्रचा किंवा बीजेपीचा, महाराष्ट्र सरकारचा, तो खरं म्हणजे सामाजिक न्यायाचा नाही. अनेकांना वाटतं तो आहे तो त्यांच्या राजकीय सत्तेचा. तिला आगामी दिवसात भरभक्कम कसं करता येईल, व्यापक कसं करता येईल, आणि ते भरभक्कम करणं, व्यापक करणं, आणि नुसतं वर्तमान सत्ता व्यापक आणि भरभक्कम करणं नाही, तर आगामी 25 वर्षात तिला तुम्ही आव्हान देता कामा नये याची व्यवस्था करा. म्हणजे युद्धामध्ये वर्तमान शत्रूला पराभूत करणं एक वेगळी गोष्ट आहे, पण आगामी 50 वर्षात कोणी शत्रूच असता कामा नये याचं नियोजन करणं हे रणनीतीतला हायएस्ट पॉइंट आहे. आणि त्याच अनुषंगाने संघ परिवार, बीजेपी हे सगळे काम उचलतात. त्यामुळे आपण रिॲक्ट किती करावं, संयम किती ठेवावा, असंयमी किती राहावं, त्याचा फार गंभीरपणाने विचार करण्याची गरज आहे. त्याचा अर्थ तुम्ही म्हणाल सर काहीच करायचं नाही का? नाही, काय करायचं नाही असं मी म्हणत नाही. आज सोशल मीडिया जेव्हा 2-4 बौद्ध मंडळी किंवा मार्केट मंडळी तुतू महिमेवर येतात, त्यावेळेला मी समग्र आंबेडकरी चळवळीचा पराभव मानतो. करेक्ट. तो व्यक्तीचा नाही, तो घडावा अशी अनेक लोकांची इच्छा असते. पण बघा ना, छानपैकी 15 तारखेला तुम्हाला सांगितलं होतं, कोणीतरी कोर्टात गेलंच ना, पिटिशन टाकलंच ना, पुण्याची मंडळी आहे, त्याचा नंबर मी याच्यात दिलेला आहे. ते पिटिशन टाकलं, वाढवायला सांगितली, तर उद्या बदल समितीचा अहवाल येईल, सगळं होईल ना, कायदेशीर होईल ना, त्याला चॅलेंज मिळणार आहे. आणि चॅलेंज मिळणार ही सुप्रीम कोर्टाने व्यवस्था केली त्या जजमेंट मध्ये. कदाचित ही गवईच्या हातून जाणीवपूर्वक झालेली चूक आहे की अजाणीवपूर्वक, कारण ते सायंटिफिक नसेल तर त्याला चॅलेंज होणार आहे. अर्थात त्यावेळेला न्यायालय किती निष्पक्ष असेल हे केजरीवालाच्या उदाहरणावरून आपल्याला दिसतंय. परंतु एक व्यवस्था आहे, आणि आपल्याला त्या व्यवस्थेच्या आतूनच सगळ्या परिघाचा वेध घ्यावा लागतो. त्यामुळं आपलं सर्वस्व हरवलंय असं मूर्खाच्या नंदनवनात कुणी राहू नये, आणि हा समज पसरवू नये, हा समज मजबूत करू नये. आता इथं मी पुन्हा बाबासाहेबांचं उदाहरण देतो. आणि समजा हे सगळं तुमचं कवच कुंडलं गेली असं गृहीत करा, तरी उद्या तुम्ही काही उपाशी मारणार आहे का? मारणार आहे का? एक्झॅक्टली हाच उत्तराचा भाग होता बाबासाहेबांचा साऊथ ब्युरो कमिशनचा. ते म्हणाले ना, साऊथ ब्युरो कमिशन 1916, 1917. मग अस्पृश्याचे नेते चंदावरकर, विठ्ठल रामकृष्ण ते, आम्हाला खायला हे नाही, प्यायला पाणी नाही, चालायला रस्ता नाही, घरदार नाही, आमच्या अन्याय अत्याचार हे सगळं द्या आम्हाला. आणि बाबासाहेब म्हणाले, हे नसलं तरी आम्ही काही गेलो नाही, अजून जिवंत आहोत, आमचा भविष्यनाथ झाला नाही, आम्हाला द्यायचं तर मताचा अधिकार, स्वतंत्र मतदारसंघ द्या, बाकी आम्ही बघून घेऊ, आम्हाला सवय नाही. तसंही आपण बौद्ध समाजातल्या मंडळींनी आता या प्रगल्भ भूमिकेला येणं गरजेचं आहे की हे सगळं गेलं म्हणून आम्ही काही उपाशी मरणार नाही. तसंही अनेक बौद्धांची पोरं आरक्षणाच्या कक्षेच्या बाहेर आहेत, अनेकांची पोरं विदेशात बी आहेत, याचा अर्थ सगळ्यांचे असं होत नाही, पण अनेकांचे आहेत. पण जेव्हा आपण मुवमेंटला लीड करता,
तेव्हा ही पण लीड करण्याची जबाबदारी कुणाची? ते तुम्ही बिचारे चर्मकार मातंगावर डोळे पडारावर नाही टाकू शकत. तुम्ही जर प्रगल्भपणाचा दावा करत असाल तर ही सुद्धा जबाबदारी तुमची, आणि ते लीड केलं पाहिजे. लीडर शुड लीड फ्रॉम द फ्रंट. हे साधं समीकरण आपण स्वीकारलं पाहिजे. म्हणून या अनुषंगाने एक साधक मागे चर्चा व्हावी, मुळात जावं, आणि या अनुषंगानं अनेक ठिकाणी अशा प्रकारचं आयोजन व्हावं, त्याची कुठेतरी सुरुवात व्हावी. म्हणून अत्यंत कमी वेळात हे आमच्या पंकज चालकेनं म्हटलं, पंकज तुझं इथे प्रेस क्लब वगैरे आहे ना, ते काहीतरी मार्गात असते, तर म्हटलं चल पटकन करून टाकूया 2-3 दिवसात. काय प्रसिद्धी काही नाही, काय कार्यकर्त्याची बैठक काय नाही. हे म्हणतं आपला हॉल छोटा असतो, छोट्या हॉलमध्ये माणसं किती लागतात. मग म्हटलं पटकन करूया, आणि 2-3 दिवसाच्या आमच्या ह्याच्यात हा कार्यक्रम ठरला. त्यामुळे काय त्याची फार मोठी व्यापक प्रसिद्धी वगैरे असं काही न करता एक फंडामेंटल बेसिक गोष्टीकडे आपण जावं, त्या अनुषंगाने आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन. आपल्या सगळ्यांचे आभार. जय हिंद. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.